आत्तदीपो मित्रांनो, मी किशोर झोटे. पुन्हा एकदा स्वागत आपल्या सर्वांच्या हक्काच्या चला शिकूया तंत्रस्नेही होऊया या यूट्यूब चॅनलवरती. आजच्या छोट्याशा व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत प्री मॅट्रिक स्कॉलरशिप या पोर्टलवरती जर विद्यार्थ्यांचा जात संवर्ग बदलला असेल तर तो आपण या पोर्टलवरतून अपडेट कसा करून घ्यायचा. आपल्याला सर्वांना माहीत आहे की प्री मॅट्रिक स्कॉलरशिप या पोर्टलवरती जो डाटा घेतला जातो तो सरळच्या स्टुडंट पोर्टल यावरून घेतला जातो. त्यामुळे आधी आपल्याला सरळचं स्टुडंट पोर्टल चेक करून बघावं लागणार आहे. त्या विद्यार्थ्याचा जो संवर्ग आहे तो तिथे व्यवस्थित आहे का. जर तिथे तो व्यवस्थित नसेल तर आपल्याला या वर्षीपासून सरळचा स्टुडंट डाटा जो आहे तो UDISच्या स्टुडंट डाटावरतून येतो आहे. तर UDIS पोर्टलवरती जाऊन आपल्याला विद्यार्थ्यांच्या GPमध्ये जनरल प्रोफाईलमध्ये जात संवर्ग तपासून पाहावा लागणार आहे तिथे काय आहे. जर तिथेही चुकीचं झालं असेल तर सर्वप्रथम तिथे आपल्याला तो जात संवर्ग अपडेट करून घ्यावा लागेल. तो अपडेट झाल्यानंतर काही दिवसांनी स्टुडंट पोर्टल जे सरळचं आहे तिथे तो अपडेट होईल आणि तिथे अपडेट झाल्यानंतर आपल्याला या प्री मॅट्रिक या पोर्टलवरती तो अपडेट करून घ्यायचा आहे. तर यासाठी आपल्याला प्री मॅट्रिक या पोर्टलवरती लॉग इन झाल्यानंतर 3 नंबरची जी टॅब आहे आपली स्टुडंट प्रोफाईल यावरती आपल्याला क्लिक करावं लागणार आहे. इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला वर्ग, संवर्ग, जेंडर निवडायचं आहे. पेन ID नाही टाकला तरी चालेल आणि शो या बटनावरती क्लिक करायचं आहे. आपल्याला इथे आल्यानंतर आपल्याला तो विद्यार्थी दिसेल की चुकीच्या संवर्गामध्ये तो इथे आलेला आहे. त्याला आपल्याला वेगळ्या संवर्गात घ्यायचं आहे. ते घेण्याआधी आपल्याला त्या संबंधित विद्यार्थ्याच्या जे प्रोफाईल आहे त्या आधी सर्व अपडेट करून घ्याव्या लागतील. त्यानंतर इथे आपल्याला ॲक्शनमध्ये शो प्रोफाईल दिसेल ते इथे आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर इथे बघा मात्र हे आपलं मोबाईल व्ह्यूमध्ये आहे त्यामुळे आपल्याला डेस्कटॉप सेट करून घ्यायची आहे. डेस्कटॉप सेट करून घेतल्यानंतर इथे आपण जर झूम करून पाहिलं तर इथे आपल्याला दिसते बघा सगळ्यात वर विद्यार्थ्याच्या प्रोफाईलवरती. प्रोफाईल अपडेट केल्यानंतर तोपर्यंत आपल्याला दिसणार नाही. विद्यार्थ्याच्या अद्ययावत सरळ माहितीची पडताळणी करण्यासाठी इथे क्लिक करा या निळ्या पट्टीवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. नंतर एक क्लिक हिअर टू व्हेरीफाय द स्टुडंट अपडेट सरळ इन्फॉर्मेशन इथे आपल्याला ते दिसेल आणि इथे ते आपल्याला इन्फॉर्मेशन येईल आणि इथे एक नवीन पॉपअप विंडो इथे ओपन होईल. इथे आपल्याला वरती जी माहिती आहे ती आधीची सरळची माहिती दिसेल, त्यानंतर बदललेली माहिती ती आपल्याला दिसेल. त्यानंतर आपल्याला इकडे उजवीकडे सरकून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे खाली एक छोटासा चेकबॉक्स आहे, त्या चेकबॉक्सला क्लिक करायचं आहे. या चेकबॉक्सला क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला अपडेट सरळ डेटासह पुढे जायचे आहे का त्याला आपण परमिशन दिलेली आहे आणि इथे आपल्याला सेव्ह जी हिरवेमध्ये दिसते त्या सेव्ह बटनावरती इथे आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला सरळ पोर्टलनुसार माहिती अपडेट करायची आहे का पुन्हा एकदा आपल्याला विचारत आहे. कृपया खात्री करा सरळ पोर्टलनुसार तुमची माहिती कायमस्वरूपी जतन केली जाईल. यावरती आपल्याला होय करायचं आहे आणि होय केल्यानंतर पॉपअप विंडो येईल की डाटा अपडेट सक्सेसफुली आणि आता ह्या डाटा सक्सेसफुली सेव्ह झालेला आहे. पुन्हा एकदा निळ्या टॅबवरती क्लिक करून पाहूयात आपण. आता जर इथे आपण पाहिलं तर दोन्ही ठिकाणी जे आहे तो एकच संवर्ग इथं आलेला आहे. तर अशा पद्धतीने आपण विद्यार्थ्याचा जो संवर्ग चुकलेला आहे तो अपडेट करू शकतो. तर या छोट्याशा व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय तंत्रज्ञान.